लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2च्या गौरव नंदू खिरे यांचे विरोधकांना आवाहन। येणाऱ्या 3 तारखेला विरोधकांना दाखवणार युवा काय असतो। बातमी पैठण येथून। याबाबत सविस्तर माहिती अशी की पैठण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार गौरव नंदू खिरे उच्च शिक्षित यांचे विरोधकांसाठी नागरिकांना केले आवाहन। मी तुमच्या समोर सुखदुःखात सहभागी होणारा, तुमच्या समस्या आपल्या मांडणारा एक सामान्य नागरिक आहे। गेली अनेक वर्ष मी याच मातीत वाढलो आहे। आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने सातत्याने काम करत आहे। त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या सोबत आहेत। माझे चिन्ह तुतारी आहे। या निवडणुकीत तुमचा एक विश्वास प्रभाग क्रमांक 2चे भविष्य बदलेल। मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या समोर विरोधक खूप दिग्गज 2 नंबर धंदेवाले आहेत। खूप पैसेवाले जरी असले मी त्यांना टक्कर देणारच। ते इथले स्थानिक नसून कधीच कोणाच्या सुखदुःखात आले नाही। पैशाच्या जोरावर जरी ते जिंकले पण पुढे तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही। येणाऱ्या 3 तारखेला दाखवेल की युवा काय असतो। म्हणून पैठण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आय पक्षाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सौ सुदैवी जोशी उच्च शिक्षित आणि आपल्या सर्व नगरसेवक उमेदवार पॅनल निवडून विजयी करा। आता कसं आहे, माझ्या विरोधात खूप मोठे दिग्गज लोक आहे नाही का, 2 नंबर बिझनेसवाले, खूप पैसावाले, सत्तावाले, तर मी त्यांना टक्कर देणार। आणि मी एकला घोडा आहे, एकटा चलो रे। मला त्याबद्दल मला मुरारी म्हणला हा एक आपला विकास करू शकतो। हे लोक निवडून एक कशाच्या बेसवर येणार? यांनी काम काय आहे? हिदले आहे का? हे राहता हिदे आहे का? हे प्रॉपरचे आहे का? काय याचा संबंध आहे? हे कोणत्या मंडळाला वर्गण दिलेली आहे का? कोणत्या का मौतीला आलेली आहे का? कोणत्या लोकांच्या सुखदुःखात आलेली आहे का? कोणाच्या लग्नात आलेली आहे का? कोणत्या आलेले? हे कुठं संबंध नाही। ऐन मुळी आले टायमावर पैशाच्या जोरावर आम्ही उभा राहणार, आम्ही हे करू, आम्ही ते करू, लोकांना विकास करू, आम्ही ते करू। हे कसं हे आता कसं हे त्यांचा फक्त पैसा म्हणून लागला, पण येणाऱ्या 3 तारखेला त्यांना मी समजत युवा काय असतो आणि एक सुशिक्षित नेता काय असतो। जरी मी 3 डिसेंबरला पडलो जरी तर मी लोकांनाही सांगतो तुम्ही ह्यांना कशाच्या बेसवर निवडून दिले तुमच्या जिम्मेदार आहे, पण हे एकही माणूस तुमच्यात राहणार नाही। हे त्यांची बॅग पॅक करतील, कोणी संभाजीनगर, कोणी बाहेर, कोणाच्या गाडीच्या काचावरती, कोणाच्या बंगल्याच्या फ्लोअरवर तुमचे तक्रार आणि तुमचे तक्रार लेटर त्या बंगल्याच्या गेटवर कायम लटकले राहतील। हे तुम्हाला मी खुला आवाहन करतो। तुमचा निर्णय तुम्ही द्या, बरं मला या 3 डिसेंबरला येणाऱ्या विजयी करा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.